कुठलीही क्रांतीची सुरुवात ही संघर्षातूनच होत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या माणगावच्या ऐतिहासिक परिषदेपासूनच देशात सामाजिक क्रांतीला सुरुवात झाली, असं मत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं. माणगाव तालुका हातकणंगले येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आयोजित माणगाव परिषदेच्या 105व्या वर्धापन दिना सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अशोकराव माने होते. यावेळी बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले, जे करायचं ते कायमस्वरूपी टिकेल असं काम केलं पाहिजे. लंडनला जाऊन लंडन हाऊसची पाहणी करणारे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मूलमंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी समाज कल्याण विभाग कार्यरत राहील. शिक्षणासाठी मुलांसह मुलींचं वसतिगृह उभारण्याला हा विभाग प्राधान्य देईल. महाडच्या चौदार तळ्याच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त 100 कोटीची तरतूद केली आहे. दरम्यान या ऐतिहासिक भूमीचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं. पुढच्या वेळी येईन तेव्हा माणगावमध्ये दिवाळी साजरी होईल आणि स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आमदार अशोकराव माने यांनी माणगावात चित्र व फिल्म रूपाने बाबासाहेबांचं चरित्र आणि चित्र उभं करणारं दालन व्हायला हवं अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवल्या. माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी प्रास्ताविक केलं. माणगाव स्मारकाची देखभाल बार्टीच्या वतीने व्हावी अशी त्यांनी मागणी केली. अनिल कांबळे यांनी माणगाव स्मारकाचं प्राधिकरण व्हावं अशी मागणी केली. ज्या बौद्ध बांधवांनी स्मारकासाठी 4.5 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे त्यांना दुसरीकडे तेवढीच जागा शासनाने द्यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार सुजित मिंचेकर, राजीव आवळे, अरुण इंगवले, पुंडलिक जाधव, बार्टीचे संचालक सुनील वारे, सहाय्यक उपायुक्त सचिन साळे, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, रवींद्र माने, प्रकाश पाटील, अनिल कांबळे, प्रांताधिकारी मोसमी चौगले बर्डे, गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मुकाशी आदी उपस्थित होते. दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मंत्री शिरसाट यांनी सहकुटुंब भेट देऊन अभिवादन केलं. त्यांनी हॉलोग्राफी शो व लंडन हाऊसच्या प्रतिकृतीची पाहणी केली. मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर.